सर या तर प्रामुख्याने 3 समस्या होत्याच, मात्र शाळा संकुल संकल्पना झाल्या किंवा विना अनुदानित शाळा आहे याही खूप त्रासदायक आहे. तर यासाठी तुमचे काय प्रयत्न असतात? मी मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं की घटनेच्या कलम 45 अन्वये 6 ते 16 वर्षापर्यंतच्या या देशातल्या कुठल्याही मुलाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे आणि सरकारचं ते कर्तव्य आहे. मग आम्ही राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 आणला. त्याच्यामध्ये तर असं म्हटलं आहे की कोणत्याही पोराकडून, म्हणजे तो मुकेश अंबानीचा पोरगा असेल किंवा अमरावतीतल्या झोपडपट्टीतल्या मजुराचा मुलगा असेल, त्या प्रत्येकाला शिक्षण मोफत घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या राज्यात यापुढे एकही विनाअनुदानित शाळा राहणार नाही. सगळ्याच्या सगळ्या शाळा अनुदानावर येतील, हा माझा अजेंडा आहे आणि हेच माझं तिसरं काम आहे. स्वयंअर्थशासित शाळेचा ऍक्ट जो आहे तो चुकीचाच आहे. म्हणजे मी सभागृहात त्याला विरोध केला, पण हा ऍक्ट मी सभागृहात जाण्यापूर्वी झालेला आहे. अशा शाळा देताच येत नाही, पण यांनी त्या दिल्या. मुद्दा असा आहे की एखादा कायदा जर केंद्राने एखाद्या विषयावर केला असेल तर त्या कायद्याला कॉन्ट्रडिक्ट करणारा दुसरा कायदा राज्य करू शकत नाही. मग राज्याने जर केंद्राने जर राईट टू एज्युकेशन 2009 आणला आहे, तर तुम्ही त्याच विषयाला धरून स्वयंअर्थशासित शाळेचा 2014चा ऍक्ट करू शकत नाही. तुम्ही केला, याला जर सभागृहात मी कमी पडलो तर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. सर स्वयंअर्थशासित शाळा तर हा तर मुद्दा आहेच, मात्र वाढते जे ट्युशन क्लासेस आहेत ह्याही न परवडणार आहेत. मग इथे असं वाटतं का की गव्हर्नमेंट स्कूल्स कुठे कमी पडतात म्हणून एवढं कोचिंग क्लासेस वाढले? लोकांचा इंग्रजीकडे ओढा खूप जास्त आहे, त्याच्यामुळे हे स्वयंअर्थशासित शाळेचं खूळ आलेलं आहे. मी शासनाला एक विनंती करणार आहे की काही काळाकरता का होईना मराठी हा विषय कंपल्सरी ठेवून सगळ्याच्या सगळ्या शाळा इंग्लिश मीडियम करता आल्या तर चांगली कल्पना आहे ना. म्हणजे मराठी हा विषय कायम ठेवायचा आणि ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांना इंग्लिश मीडियमची शाळा करू द्यायची. त्याच्यामुळे लोकांचा ओढा जो इंग्लिश मीडियमकडे आहे तो अनुदानित शाळेतून देखील इंग्लिश मीडियमचं शिक्षण घेऊ शकेल, अशा प्रकारचा निर्णय घेण्याची आज गरज आहे आणि त्याचा प्रयत्न मी करणार आहे. पण सर मला असं वाटतं की जे प्रायव्हेट स्कूल्समध्ये आत्ताचे जे स्टुडंट्स जात आहेत तर त्यांनाही मराठी विषय असतोच, तरी त्यांना आपण जर म्हटलं 71-72 तर समजत नाही, ते म्हणतात की इंग्लिशमध्ये बोला. तर याचा मराठीवर कुठेतरी इफेक्ट होईलच ना? बरोबर आहे, पण आता मुद्दा असा आहे की आम्हाला प्रवाहाच्या दिशेने चाललं पाहिजे. घरी पोरांना मराठीतून पाढे शिकवणं आणि शाळेत पण शिकवणं, पण त्यासोबत इंग्रजी कंपल्सरी शिकवणं, अशा प्रकारची व्यवस्था जर निर्माण केली तर उत्तम होईल. बरोबर, इंग्लिश तर गरजेचं आहेच म्हणा, पण मला असं वाटतं की जे प्रायव्हेट स्कूल्स आहे तर बऱ्याच शिक्षकांचं असं होतं की जो दर्जा आहे शिक्षणाचा तो प्रायव्हेट स्कूलमध्ये जास्त चांगल्या प्रमाणात येतो आणि मराठी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये त्या पद्धतीत लक्ष दिलं जात नाही. तर त्यासाठी तर सरकार आणि शिक्षक प्रयत्न करतातच आहेत. आणि सर गेल्या टर्ममध्ये तुमच्या हातून काय महत्त्वाची कामं झाली? हो, निश्चित झाली, अनेक झाली. म्हणजे सांगायचं झालं तर त्याला भरपूरच वेळ लागेल, पण महत्त्वाची सांगायची असेल तर पहा, महानगरपालिका नगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना नव्हती. गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मागणी होती. तो आदेश मी काढला, आता त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू आहे. आतापर्यंत इतिहासात जितक्या वेळा वेतन आयोग लागला तितक्या वेळा शासनाने राज्य स्तरावर समिती बसून वेतन श्रेण्यांची तोडफोड केली. केंद्राप्रमाणे जसाच्या तसा वेतन आयोग दिला नाही, करार असतानाही दिला नाही. आता मुद्दा असा आहे की मग मी यामध्ये 6व्या वेतन आयोगाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला असं जाणवलं की केंद्राच्या तुलनेत राज्य सरकारच्या शिक्षकाला तब्बल 10,000 रुपये महिना कमी मिळतो. त्यामुळे मी त्यावेळेस म्हटलं होतं की मी 7वा वेतन आयोग केंद्राप्रमाणे जसाच्या तसा लागू करेन. मी 7वा वेतन आयोग केंद्राच्या
प्रमाणे जसाच्या तसा लागू केला शिक्षकांसाठी देखील, हा एक महत्वाचा निर्णय मी घेतला आहे. त्यानंतर 2009 मध्ये कायम शब्द काढला म्हणून त्या शाळांना अनुदानाचा मार्ग मोकळा झाला असं सगळं म्हणत होते. पण 10लाही अनुदान मिळालं नाही, 11लाही मिळालं नाही, 12ला नाही, 13ला नाही, 14ला नाही, 15लाही नाही. मी निवडून गेल्यानंतर मी सर्वप्रथम राज्यातल्या 45,000 शिक्षकांना 20% पगार सुरू केला. अर्थात धोरण प्रचलित असायला पाहिजे होतं, त्यात मला अपयश आलं. पण प्रत्येकच कामात यश येते असं नाही. आता मिळेल भविष्यात, प्रचलित पण होईल. पण तो जो निर्णय झाला त्याच्यामुळे फूल नाही तर फुलाची पाकळी का होईना त्यांना काही ना काही पैसे मिळायला लागले. त्यांचा पगार आज सुरू आहे. आता त्यांचा पुढचा टप्पा म्हणजे 40 करणं, ते प्रचलित करणं, आणि ज्या शाळा अजूनही अघोषित आहेत किंवा मुंबई स्तरावर आहेत त्या सगळ्यांना नव्याने अनुदान सुरू करणं, हे काम मी आता भविष्यात करणार आहे. सर, गेल्या वेळी युतीचं सरकार होतं आणि युतीचं सरकार असल्यामुळे तुमचं बीजेपी आणि शिवसेनेमध्ये संबंध तर चांगले आहेच. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही संबंध चांगले आहे आणि यावेळी पाहिलं तर महाआघाडीचंच सरकार असल्यामुळं त्यांच्याशी तुमचं एक बॉन्डिंग होईलच. पण सर, जसं तुम्ही सांगितलं की एखादा मुद्दा तुम्ही मांडला आणि बाकीच्यांचा जर त्याला सपोर्ट नाही मिळाला तर मग तुमचं काय पाऊल असणार? नाही, पहा, मागच्या काळात युतीच्या सरकारमध्ये मागे मी अपक्ष निवडून आलो आणि 2-3 वेळा अशी संधी आली की मला शिवसेनेने सभापती पदाकरता उभं केलं. त्यावेळेस काँग्रेसचा सपोर्ट होता. नंतर मला उपसभापती करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे एकत्र आले. अर्थात मी पक्षप्रमुखांचाच आदेश ऐकला शेवटपर्यंत. पण या सगळ्या काळात काय झालं की शरद पवारांचं माझ्यावर निश्चित प्रेम आहे. म्हणजे त्यांनी माझा प्रत्येक वेळेस सन्मानच केला. मी सोनियाजींना ते गंगाराम हॉस्पिटलला भेटून आलो, त्या पण मला खूप चाहतात. म्हणजे अगदी शरद पवार साहेब मला नावाने बोलवतात, सोनियाजी देखील नावाने बोलवतात. शिवसेना तर माझी मूळ आस्थापना आहे आणि देशपांडे असल्यामुळे की काय भाजपवाले मला आपलं समजतात. त्यामुळे मी हे सगळं चांगले संबंध निर्माण करून त्या ठिकाणी हे सगळं करू शकतो. आता तर हे सरकार अजूनही चांगलं आहे माझ्या जवळचं. उद्धवजींना मी घरचाच वाटतो, शरद पवारांनाही घरचाच वाटतो, काँग्रेसमध्येही माझे संबंध आहे. त्यामुळे आता मी राहिलेले प्रश्न जोरकसपणे सोडवू शकेल असा मला पूर्ण विश्वास आहे.